न्यूज मराठी 24 मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। माझ्यासोबत आहे संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या उमेदवार पल्लवी पाटील। आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत। मॅडम, बँकेची निवडणूक आहे, यशवंत बँकेची, बँकेविषयी काय सांगाल? नमस्कार। ही बँक 28 जून 1974 साली माननीय शंकरराव पाटील शिंगणापूरकर आणि त्यांचे सहकारी यशवंतरावजी मोहिते यांच्या प्रेरणेनं चालू झाली आणि 50 वर्ष हे अगदी त्यावेळी लावलेलं 50 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं याचा आता वटवृक्ष झालेला आहे। आणि सांगण्याचा आनंद होतो आहे की 154 कोटीच्या घरात या बँकेच्या ठेवी आता गेलेल्या आहेत। 115 कोटीचं कर्ज वाटप आता या बँकेनं केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रगतीपथावर आता बँकेचा कारभार चालू आहे। आता या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल तयार करण्यात आले, या पॅनेलविषयी काय सांगाल तुम्ही? हे पॅनलमध्ये साहेबांनी म्हणजे आपले चेअरमन साहेबांनी अतिशय विचारपूर्वक भेदभाव न करता सर्व लोकांना संधी दिलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचा आता प्रचार चालू आहे। त्यामुळे निश्चित पद्धतीने ह्यांचा विजय होईल अशी माझी अपेक्षा आहे। विरोधक आता या निवडणुकीच्या निमित्तानं आरोपांच्या फैरी जडल्या जात आहेत त्यांच्याकडून। चेअरमन एकनाथ पाटील यांच्यावर टीका करण्यात येत आहे जोरदार। काय सांगाल याविषयी? या आरोपांचं तुम्ही खंडन कसं कराल? नाही, टीका झाल्या तर त्या टीका टाळेबंदीवर किंवा बँकेच्या सुस्पष्ट पारदर्शी व्यवहारावर नाही आहेत। त्या किरकोळ फर्निचर, कुठं काय कम्प्युटर ॲक्सेसरीज अशाबद्दल आहे। आणि साहेब आपले उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या योग्य संयोजनामुळं, संस्थापनामुळं त्यामुळं बँक आता पूर्णपणे अपडेटेड आहे। आणि हे अपडेटेड राहण्यासाठी जर त्यांनी कम्प्युटर किंवा ATM मशीन अशा जर काही ॲक्सेसरीज खरेदी केल्या असतील तर यात काही गैर मला नाही वाटत। नोकर भरती असू दे, या संदर्भातही त्यांच्याकडून टीका करण्यात आली आहे। परत यानंतर जी इमारती ज्या भाड्याने घेतलेल्या आहेत त्या इमारतीमध्ये 70 ते 80 लाखाचं फर्निचर केलं असा आरोपही करण्यात आला आहे। ते साहेबांनी सांगितले की ते त्यांनी दाखवावं, कागदोपत्री दाखवून द्यावं आणि मग ते मान्य करते। या निवडणुकीच्या निमित्तानं आता तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल? सभासदांना इतकंच आवाहन करायचं आहे की गेल्या 5 वर्षातला कारभार सभासदांनी गेल्या 5 वर्षाचा आलेख घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मतदानाचा कल कुठे आपण करावा। आणि एक विनंती आहे की या मतदानात कोणत्याही पद्धतीचं पावणेपळी, नातलग या गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही पद्धतीच्या भावनिकतेच्या आहारी न जाता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी स्वच्छ पद्धतीनं सत्याच्या दिशेनं मतदान करावं आणि आमच्या संस्थापक सत्तारूढ पॅनलला विजयी करून द्यावं। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी सत्याची बाजू घेऊन आमच्या पॅनलला विजयी करावा असं आवाहन उमेदवारांनी केले। न्यूज मराठी 24साठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे, कोल्हापूर।